नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो भद्रा तालुक्याचा श्रीमंत राजा म्हणजे काय युनिक आणि काय स्पेशल आहे तर मी तुम्हाला एक छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. आणि जे मंडळाचे जे अध्यक्ष आहे त्या अध्यक्षांची तुम्हाला मी छोटीशी भेट घालवतो. तुम्हाला थोड्याच एक क्षणात दाखवतो. तर ठीक आहे, हे आपले मंडळाचे अध्यक्ष. तर दादा, आपल्या मंडळाला साधारण किती वर्षापासून आपण मूर्ती बसवतो? नमस्कार, मी विजय ठाकरे. मी विश्वस्त आहे भद्रावतीच्या श्रीमंत राजा मंडळाचा. गेल्या 65 वर्षांपासून योगोन्नती मित्र मंडळ या भद्रावती फ्रूट मार्केटच्या पटाकात गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे. आणि गेल्या 13 वर्षांपासून श्रीमंत राजाची स्थापना योगोन्नती मित्र मंडळाने मोठ्या धुमधडाक्यात केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, तर आपले जे मूर्तिकार आहे आपण त्यांच्याशी पण संवाद साधूया. जे भद्रकालिका श्रीमंत राजे ज्यांनी त्यांच्या हाताने जी गणपती बाप्पांची मूर्ती घडवली, आपण त्यांच्याशी थोडा संवाद साधूया मित्रांनो. तर दादा नमस्कार. नमस्कार. तर दादा, आपल्या भद्रकालिकेचा श्रीमंत राजा यांच्याविषयी तुमचं थोडंसं मला. भद्रकालीचा राजा मी 12-13 वर्ष आधी बनवलं होतं. आणि जेव्हा बनवताना मला भरपूर अशी प्रसंग आले आणि मला काहीतरी एक आज्ञेत कळलं. त्यामुळे मी पहिलीच माझी ती गणपतीची मूर्ती मी स्टार्टिंगला बनवली होती. आणि ज्या गोष्टीनंतर बनवल्यानंतर आणि ती मूर्ती पूर्ण फायबरची आहे. ती लास्ट टेम्पल टिकणार, व्यवस्थित जाणार. आणि भद्रकाली आता 2024 मध्ये मी परत दत्त महाराजांची मूर्ती बनवलेली आहे त्यांच्या पाठीमागं. आणि ते असेच काहीतरी देवाचेच काहीतरी बांधलेले असतात. आणि प्रत्येक एकदम व्यवस्थित बघू शकता मित्रांनो, दादांनी पण आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बाईट दिली आणि माहिती दिली. मी सर्व वर्गणीदारांचं भद्रकालीच्या श्रीमंत राजांचं आणि अपेक्षा करतो दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी पण गणपती बाप्पांना चांगलं थाटामाटात दादा सादर करतील. तर मी माझे 2 शब्द संपवू इच्छितो. जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आपण भद्रकालिका श्रीमंत राजांचे पायथ्याशी जाऊन थेट दर्शन घेऊ आणि गणपती बाप्पांचा एक छोटासा चेहरा बघूया.